ठरलं तर मग या मालिकेमध्ये हॉलमध्ये अर्जुन, सायली, तन्वी आणि कल्पना असतात। त्याचवेळी रविराज येतो आणि सायलीला आवाज देतो। सायली त्याच्याकडे येते आणि बघते की रविराजकडे प्रतिमाचे दागिने आहेत। रविराज सांगतो, माझे भाग्य आहे की हे दागिने परत मिळाले। सायली, हे दागिने प्रतिमाला दे, ती एकतरी जबाबदारी सांभाळेल। सायली ते दागिने घेऊन जाणार असते तेवढ्यात प्रिया येते आणि दागिने हिसकावून घेते। प्रिया सांगते, बाबा हे दागिने माझ्या आईचे आहेत, ही सायली का देणार, मी नेऊन देते। कल्पना प्रियाला समजावते, प्रतिमाचे श्रीधन आहे, हे तिच्या नवऱ्याकडून किंवा मुलीकडून मिळायला हवे, पण प्रतिमाची मनस्थिती नाही ना ग। रविराजही प्रियाला समजावतो, बाळा खरं तर मी माझ्या हातातून दिले असते तर बरे झाले असते, पण आता ते शक्य नाही। प्रिया नाटक करत म्हणते, बाबा मी माझ्या आईसाठी काहीच करायचे नाही का। रविराज तिचे दुःख समजावून सांगतो, आपल्याला थोडा धीर धरावा लागेल। प्रिया मनात विचार करते की सायली तिचं सर्व हिसकावून घेत आहे, पण शेवटी रविराज दागिने सायलीकडे देतो। सायली प्रतिमाकडे रूममध्ये येते आणि विचारते, प्रतिमा आत्या, ह्या साड्या आहेत, कोणती नेसणार। प्रतिमा नकार देते। सायली एक एक साडी दाखवत राहते। शेवटी सायली विचारते, तुम्ही शेवटची साडी कधी नेसली होती। प्रतिमा मान डोलवत म्हणते, माहिती नाही। सायली प्रतिमाला साडी नेसण्यास विनंती करते, एकदा माझ्यासाठी प्रयत्न करून बघा म्हणते, माझं मन नाही ना मोडणार। प्रतिमा शेवटी साडी नेसते। सायली तिला सजवते आणि आरशामध्ये दाखवते, खूप सुंदर दिसत आहेस। सायली प्रतिमाला सांगते, रविराज सरांनी तुमच्यासाठी मंगळसूत्र पाठवले आहे। सायली मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करते, पण प्रतिमा नकार देते। सायली समजावते, तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ना, हे का नकोय। प्रतिमा ते करण्यास नकार देते। सायली म्हणते, बरं ठीक आहे, हे घालावंसं वाटल्यास तेव्हा घाला। ती प्रतिमाची प्रशंसा करते, तुम्ही खूप छान दिसत आहात, बाहेर जायचे का, सर्वांना तुम्हाला बघायचे आहे। प्रतिमा नकार देते, नको। सायली तिला समजावते, चंद्रावर पण डाग असतात, सौंदर्य बघणाऱ्यांच्या नजरेत असते, प्रेमाच्या नजरेने बघितलं तर सर्व सुंदरच दिसते। अर्जुनला कॉफी विचारते, पण अर्जुन नकार देतो। कल्पना म्हणते, तुला तुझ्या बायकोच्या हातची कॉफी लागते म्हणून मी मुद्दाम केली नाही। सायली प्रतिमाला हॉलमध्ये आणते, सर्वजण तिचे स्वागत करतात। पूर्ण आजी प्रतिमाला काळा टिळा लावायला सांगते। सायली काळा टिळा लावते। अर्जुन सांगतो, प्रतिमा आत्या, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात। रविराज सायलीला विचारतो, तू मला काका म्हण। रविराज नको। सायली मान्य करते। अर्जुन आणि अस्मिता खुश होतात। सायली नमस्कार करते। प्रिया मनात विचार करते की सायली सर्व हिसकावून घेत आहे। रविराज पूर्ण आजीला सांगतो, आपले नाते तुटण्यास आले होते, पण सायलीमुळे हे नातं टिकलं। कल्पना सांगते, सायली आहेच नाते टिकवणारी। सर्वजण मान डोलवतात। विचारते, सर्वांसाठी कॉफी बनवू का। कल्पना सांगते, नको, सर्वांची कॉफी आत्ताच झाली आहे। अर्जुन सांगतो, माझी अजून बाकी आहे। आत्याला रूममध्ये सोडते आणि मग कॉफी आणून देते। मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।